भाजपाच्या आटपाडी तालुक्याची नगरपंचायतीची दिशा आता ठरली असून आमदार गोपीचंद पडळकर आणि अमरसिंह देशमुख गट एकत्र आलेत। दोघांनी नगरपंचायत निवडणूक एकत्र लढणार असल्याचा निर्धार आज व्यक्त केला। भाजपाचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यशस्वी मध्यस्थी करून देशमुख गट आणि पडळकर गट एकत्र आणण्यासाठी तोडगा काढलाय। देशमुख आणि पडळकर एकत्र आल्याने दोन्ही गटात आनंदाचं वातावरण आहे। नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदाची धुरा आमदार गोपीचंद पडळकर गटाकडे असणार असून नगरसेवक पदाचे उमेदवार देशमुख गटाकडे असणार आहेत। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत आमदार गोपीचंद पडळकर व अमरसिंह देशमुख यांची बैठक झाली होती। त्या बैठकीतील दोघातील वादांवर यशस्वी तोडगा काढला गेला। देशमुख आणि पडळकर गटाने नगरपंचायतीची निवडणूक भाजपच्या झेंड्याखाली संपूर्ण ताकदीने लढवण्यावर शिक्कामोर्तब केला। दोन्ही गटातील इच्छुक उमेदवारांनी भाजपमधून उमेदवारी दाखल करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे। पडळकर गटातून युटी जाधव यांच्या नगराध्यक्ष उमेदवारीला अमरसिंह देशमुख यांनी सहमती दर्शवली आहे। त्यामुळे जाधव यांचा उमेदवारी अर्ज आज गोपीचंद पडळकर आणि अमरसिंह देशमुख यांच्या साक्षीने दाखल केला। त्यामुळे भाजपमधून नगराध्यक्ष पदाकरिता जाधव यांच्या भाजपच्या अधिकृत उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालाय। दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी शक्ती प्रदर्शन करत भाजपची नगरपंचायतवर सत्ता स्थापन करण्याचा निर्धार केला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। दलित महासंघाच्या मोहिते गटाचा संस्थापक उत्तम मोहिते याच्या खून प्रकरणी अटकेत असलेल्या चौघांना आज घटनास्थळी पोलिसांनी फिरवलं। मुख्य सूत्रधार गणेश मोरेसह चौघांना आज आणण्यात आलं होतं। इंदिरानगर आणि वडर कॉलनीतील त्यांच्या घराची पोलिसांनी आज झडती घेतली। यावेळी मोठी गर्दी झाली होती। मोहिते कुटुंबियांकडून आक्रोश यावेळी व्यक्त करण्यात आलाय। मुख्य सूत्रधार गणेश सुरेश मोरे, सतीश विलास सोरखंडे, अजय परशुराम घाडगे आणि योगेश उर्फ अभिजित राजाराम शिंदे या चौघांचा त्यात समावेश होता। उत्तम मोहिते याच्या वाढदिनी घरात घुसून भोसकून खून करण्यात आला होता। सांगली शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे संतोष गळवे, गौतम कांबळे आणि संदीप पाटील यांनी थरारक पाठलाग करून संशयित चौघांना जयसिंगपूर कोल्हापूर रस्त्यावरून अटक केली। त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली आहे। या प्रकरणातील बन्या उर्फ यश लोंढे, जितेंद्र लोंढे आणि समीर लोंढे हे अद्याप पसार असून त्यांचा शोध सुरू आहे। दरम्यान आज चारही संशयितांनी घटनास्थळी आणण्यात आलं होतं। यावेळी गारपीर चौकातून त्यांना पायी चालत घटनास्थळी दाखवण्यात आलं। यावेळी मोहिते याची पत्नी, भाऊ आणि अन्य नातेवाईक या ठिकाणी उपस्थित होते। कुटुंबियांनी आक्रोश व्यक्त करत मुख्य सूत्रधार मोरे याला शिवेगाळ केली आहे। यावेळी राखीव पोलीस दलाची तुकडी आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। त्यानंतर आणखी एका संशयिताच्या वडर कॉलनी येथील घराजवळ नेण्यात आलं। रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी झाली होती। पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, उपनिरीक्षक सागर होळकर यांच्या नेतृत्वाखाली पथक कार्यरत होते। मिरजेतील शासकीय रुग्णालयात खून प्रकरणातील आरोपींवर चित्रपट स्टाईलने खुनी हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या 5 जणांना गांधी चौकी पोलिसांनी अटक केली होती। यावेळी गुन्ह्यात वापरलेली 4 कोयते आणि 2 दुचाकी महात्मा गांधी पोलिसांनी जप्त केल्या आहेत। या 5 संशयितांना न्यायालयापुढे उभे केले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे। वंश दिनकर वाली, समर्थ संजय गायकवाड, आकाश जगन्नाथ फोंडे, वैभव राजाराम आवळे आणि सौरभ प्रसाद पोद्दार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। मिरजेतील निखिल कलगुडगी खून प्रकरणातील आरोपी चेतन कलगुडगी आणि सलीम पठाण यांना वैद्यकीय तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात पोलीस घेऊन गेले होते। यावेळी संशयित वंशवाली हा शासकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग परिसरात संशयातरित्या फिरताना दिसला। त्याच्यावर संशय आल्याने त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याजवळ एक रिव्हॉल्वर आणि कोयता मिळाला। यावेळी त्याला बेदम चोप देत ताब्यात घेण्यात आलं। त्याच्याकडून 50,000 रुपये किमतीचा पिस्तूल आणि कोयता ताब्यात घेतला। त्याची कसून चौकशी केली असता त्याने समर्थ गायकवाड, आकाश जगन्नाथ फोंडे आणि वैभव राजाराम आवळे, सौरभ प्रसाद पोद्दार हे कटामध्ये सहभागी असल्याचं सांगितलं। यानंतर महात्मा गांधी पोलिसांनी अवघ्या 2 तासात या सर्वांना अटक केली। यानंतर 5 जणांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यात वापरलेले गावठी पिस्तूल, 3 जिवंत काडतुसे, मोबाईल, 4 कोयते, कुकरी आणि 2 दुचाकी जप्त केल्या आहेत। जिल्ह्यातील नगर परिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने आता उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत बदल केलाय। उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत। रविवारी या सुट्टीच्या दिवशीही उमेदवारांना अर्ज भरता येतील। सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने झुंबड उडणार असल्याचं चित्र आहे। जिल्ह्यातील उरुणेश्वरपूर, विटा, आष्टा, तासगाव, जत, पलूस नगरपालिका आणि शिराळा आटपाडी या 2 नगरपंचायतींची निवडणूक होतीये। उमेदवारी 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत अर्ज स्वीकारले जातील। तसेच या निवडणूक कार्यक्रमानंतर नामनिर्देशन पत्र संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत आहे। राज्य निवडणूक आयोगाने ऑफलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे।
परंतु या तांत्रिक अडचणी येत असल्याने विविध राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशन पत्रे घेण्याची मागणी करण्यात आली होती। उमेदवारांना आता ऑफलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत। रविवार या सुट्टीच्या दिवशीही उमेदवारांना अर्ज भरता येणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले। दरम्यान उमेदवारी आणि शपथपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर असून उमेदवारांना दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल सादर करता येणार आहे। अशातच आता ऑफलाईन पद्धतीनेही नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार असल्याने इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा मिळालेला आहे। देशामध्ये सरासरी 16.3% बालमृत्यू हे निमोनियामुळे होतात। 0 ते 5 वर्ष वयोगटात निमोनियामुळे होणारे बालमृत्यू कमी करण्यासाठी राज्यभरात सांस मोहीम राबवण्यात येत आहे। जिल्ह्यातही 12 नोव्हेंबरपासून या मोहिमेचा प्रारंभ झाला आहे। ते 28 फेब्रुवारी अखेर चालणार आहे। या मोहिमेबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ म्हणाले, देशामध्ये सरासरी 16.3% बालमृत्यू निमोनियामुळे होतात। या गंभीर आजाराची व्याप्ती लक्षात घेऊन आरोग्य विभागाच्या वतीने राज्यभरात सांस मोहीम राबवण्यात येत आहे। यामध्ये घरोघरी जाऊन 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांचं सर्वेक्षण करण्यात येईल। आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी या मुलांची तपासणी करतील। लक्षणे आढळलेल्या मुलांना उपचार देतील। बालकाला 14 दिवसांपेक्षा जास्त काळ खोकला असणे, गिळता न येणे, मातेचे दूध ओढता न येणे, आकडी किंवा झटके, सुस्ती येणे किंवा बेशुद्ध पडणे, श्वास घेताना असामान्य आवाज, ओठांचा किंवा हातांचा रंग निळसर, श्वास घेण्यास खूप जास्त त्रास होणे, छाती आत ओढणे, ऑक्सिजन पातळी 90% कमी असणे ही लक्षणे असलेल्या बालकांना तातडीने उपचार देण्यात येतील। ग्रामीण भागातील सर्व आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रांमध्ये औषधे, ऑक्सिजन सुविधा आणि इतर साठा उपलब्ध करण्यात आलाय। पालकांनी अशा प्रकारची लक्षणे बालकांमध्ये आढळल्यास आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर वाघ यांनी केले आहे। जत तालुक्यातील एका मूकबधीर अल्पवयीन मुलीच्या शारीरिक कमतरतेचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी नराधम वृद्धास न्यायालयाने दोषी ठरवून 20 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे। सिद्धाप्पा लक्ष्मण माळी असं शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे। विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश जे मोहंती यांनी हा निकाल दिलाय। जत तालुक्यातील एका गावात जुलै 2021 मध्ये पीडित मूकबधीर 16 वर्षांची मुलगी घरी एकटीच होती। आरोपी माळी याला याची माहिती मिळाली। त्याने घरात कोणी नसल्याचं पाहून आतमध्ये जाऊन पीडितेच्या शारीरिक कमतरतेचा गैरफायदा घेतला, तिच्यावर बलात्कार केला। त्याच वेळी पीडितेची आई घरात आली। तिला हा प्रकार पाहून धक्काच बसला। तिनं आरडाओरडा करत माळी याला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो हिसडा मारून पळून गेला। आईने पीडित मुलीची विचारणा करताच तिने घडलेला प्रकार सांगितला। तात्काळ पीडितेच्या आईने जत पोलीस ठाणे गाठले। माळी याच्या विरुद्ध फिर्याद दिली। बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला। त्यानंतर आरोपी माळी याला अटक केली आहे। तत्कालीन सहाय्यक निरीक्षक व्ही कांबळे यांनी तपास करून आरोपपत्र दाखल केलं होतं। विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश जे मोहंती यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली। सहाय्यक सरकारी वकील मुरचिटे यांनी 7 साक्षीदार तपासले। त्यानुसार आरोपी माळी याला दोषी ठरवून 20 वर्ष सक्त मजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली। तसेच पीडितेवर झालेल्या अत्याचारापोटी तिला भरीव नुकसान भरपाई शासनाकडून मिळण्यासाठी आवश्यक ते निर्देश न्यायाधीशांनी दिले आहेत। अष्टनगरीने 1978 साली विद्यमान आमदारांचे वडील राजाराम बापू यांचा पराभव केल्याच्या द्वेषापोटी विद्यमान आमदारांनी अष्टानगरीकडे दुर्लक्ष करून 40 वर्षांची आमदारकी आणि 17 वर्षांच्या मंत्रिकाळात शहराला विकासापासून वंचित ठेवलेच, परंतु विलासराव शिंदे यांच्या घरात भांडणे आणि फूट पाडण्याचा प्रयत्न केला। असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी आष्टा येथे केलाय। ते महायुतीचे उमेदवार प्रवीण माने यांच्या नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरण्यापूर्वी आयोजित केलेल्या सभेत बोलत होते। निशिकांत पाटील म्हणाले, देशात सर्वात तरुण नगराध्यक्ष म्हणून प्रवीण माने निवडून येतील। प्रशासन काळात 120 कोटींची विकास कामे केली। विठ्ठल मंदिर खुले करण्यापासून खंडोबा मंदिर बांधकामापर्यंतच्या प्रवासात आम्ही कधी जात धर्म आणला नाही। या निवडणुकीला जातीय रंग देणाऱ्यांना, डिवायडर, रस्ते, लाईट यात भ्रष्टाचार, शौचालय कामात टक्केवारी खाणाऱ्यांना जनता घरात बसवेल। भुयारी गटारी, 24/7 दिवस पाणी, MIDC, व्यापारपेठ आदी विकास कामे आष्ट्यात करणार आहोत। चिमण डांगे म्हणाले, केंद्रात महायुती सरकार, राज्यात महायुती सरकार आहे, त्यामुळे आष्ट्याच्या विकासासाठी महायुतीच्या शिलेदारांना आष्टा पालिकेत पाठवा असं आवाहन करण्यात आलं। तत्पूर्वी आष्टा शहरात पदयात्रा काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। सभेनंतर आष्टा पालिकेत जाऊन महायुतीचे उमेदवार प्रवीण माने यांच्या नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल करण्यात आला। उरुणेश्वरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी थेट नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्याच्या 6व्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी 4 आणि नगरसेवक पदासाठी 20 अर्ज दाखल झाले। त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी आज अखेर 6 तर नगरसेवक पदासाठी 27 अर्ज दाखल झालेत।
नगर परिषदेच्या 15 प्रभागातील 30 नगरसेवक आणि थेट नगराध्यक्ष पदासाठी महायुतीच्या वतीने विश्वनाथ डांगे, चिमण डांगे यांनी निवडणूक अर्ज दाखल केलाय। 6व्या दिवशी आणखी 4 जणांनी अर्ज दाखल केलेत, तर नगरसेवक पदासाठी उच्चांकी 20 अर्ज दाखल झालेत। नगर परिषद परिसरात अर्ज भरण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी झाली होती। उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन भरून त्याची प्रत पालिका निवडणूक विभागाकडे जमा करावयाची आहे। आता ऑफलाईन अर्जही जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। पालिका आवारात उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केलेत। रविवारीही अर्ज दाखल करण्याची मुभा देण्यात आली आहे। सोमवार दिनांक 17 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक अर्ज दाखल करण्याची वेळ आहे। त्यामुळे उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या 2 दिवसात मोठ्या संख्येने अर्ज दाखल होणार आहेत। महाविकास आघाडी आणि महायुतीकडून नगराध्यक्ष पदांचे उमेदवार जाहीर केलेत। नगरसेवक पदांची नावे काही प्रभागात फायनल झाली असून काही प्रभागात अजूनही इच्छुक उमेदवार वेटिंगवर आहेत। सोमवारी दुपारी पक्षांचे AB फॉर्म जोडल्यानंतरच पक्षांचे उमेदवार जाहीर होतील।